नमस्कार. गाळीव इतिहास या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आजही आपण अतिशय वेगळा विषय या ठिकाणी घेऊन येत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून तिरुपती बालाजीचे दर्शन. हा व्हिडिओ अचानकच या ठिकाणी बनवण्याचं कारण असं आहे की 2 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर पोस्ट या ठिकाणी व्हायरल झालेली आहे की तिरुपतीला बालाजीला जात असताना जे त्या ठिकाणची सिक्युरिटी आहे, चेकपोस्ट आहे, तर त्या चेकपोस्टवर आपल्या महाराष्ट्राच्या गाडीमध्ये शिवरायांचा पुढच्या बाजूला डॅशबोर्डवर पुतळा आहे आणि तो काढल्याशिवाय पुढे जाऊ देत नाहीत, अशा प्रकारची पोस्ट व्हायरल झाली. आणि लगेचच आपल्या रिॲक्शन सुरू झाल्या की तिरुपती बालाजी किंवा त्या ठिकाणचं असणारं आंध्र प्रदेश आणि जी काय असेल तर ती लोक आपल्याला या शिवरायांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी काढा, अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाक्य विचारतायत. याच्यावर दुमत आहेत. लगेच आपल्या रिॲक्शन सुरू झाल्या. आणि काही विचित्र, जी काही मुलांना एवढं समजत नाही की अडवणारा माणूस असेल तो माणूस आहे, एक सुरक्षा कर्मी आहे. आणि मग त्याच्या बदल्यात महाराष्ट्रामधले जी काही मुलं असतील त्यांनी सांगितलं की आम्ही बालाजी काढतो. आता बालाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज ही जी काही असणारे एक आपल्याच दृष्टीनं दैवत आहेत. माणसाने केलेली चूक आणि त्याचं जी काही असेल शिक्षा इतरांना कशी राहता राहिला विषय की त्याच्यावर ज्यावेळेस आपल्याकडे एखादी पोस्ट येते तर त्या पोस्टला पटकन आपण रिॲक्शन देतो. ते चुकीचं आहे. त्याचं फॅक्ट चेक ज्याला आपण म्हणतात ते फॅक्ट चेक करणं गरजेचं असतं. आणि त्यानुसार पुन्हा ही जी काही देवस्थान असेल, देवस्थाननं तिथं सांगितलं की आम्ही राजकीय जे बॅनर असेल, पोस्टर असतील हे काढतो, मात्र शिवरायांचा पुतळा काढा असं मी त्या ठिकाणी म्हटलेलं नाहीये. आणि म्हणून म्हणजे त्याचा आधारे शिवरायांचं नाव घेऊन किंवा असं देवदेवत्यांचं धर्मांचं नाव घेऊन जी काही पोस्ट होतात तर त्या पोस्ट आपण शेअर करीत असताना, त्याच्यावर प्रतिक्रिया देत असताना बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. तर अशाच रीतीचं या ठिकाणी आपल्याला विश्लेषण या पोस्टमध्ये पाहायचं की खरंच छत्रपती शिवाजी महाराज खुद्द बालाजीला कधी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारचं दानपत्र दिलं याचं सर्व काही आढावा अगदी थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत. पुन्हा आपल्याला विनंती की ज्यांनी या गाळीव इतिहास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. आणि हा जो व्हिडिओ असेल आपल्याला आवडला असेल तर निश्चित शेअर करत चला. असो तर त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज, ज्या शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक केल्यानंतर लगेचच 1676 साली त्यांनी आपली दक्षिण दिग्विजय मोहीम त्या ठिकाणी आखलेली आहे. दक्षिण दिग्विजय म्हणजेच त्याला आपण कर्नाटक म्हणतो. वास्तविक पाहता मध्ययुगीन कालखंडामध्ये आजचा कर्नाटक आहे, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सर्व राज्याला, सर्व असणाऱ्या या परिसराला कर्नाटक असं म्हटलं जायचं. तर त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 ते 78 अशी 2 वर्ष ही जी मोहीम असेल, कर्नाटक मोहीम त्या ठिकाणी असली, दक्षिण दिग्विजय मोहीम त्या ठिकाणी आखली. या सर्व दक्षिणेतल्या राज्यांना एकत्रित करावं. ही सर्व असणारे कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, ह्या सत्ता सुद्धा आपल्याच आहेत आणि या सर्वांना एकत्रित करावं आणि एक दिवस दिल्लीवर धडक घ्यावी, अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न होतं. आणि मोहीम याकरता ही मोहीम आखलेली आहे. तर ही आखत असताना सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज भागानगरला गेले. भागानगर म्हणजेच आजचा हैदराबाद. तिथं असणारा जो कुतुबशाह आहे अबुल हसन तानाशाह याची भेट घेतली आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज श्रीशैलमला त्या ठिकाणी गेले. आता श्रीशैलमला गेले तिथेही महाराजांनी जी काय असेल आपला विधी असेल किंवा त्या ठिकाणी असणारं देवदर्शन केलं. आणि त्याच्यानंतर महाराज श्रीशैलम झाल्यानंतर कर्नूल, नंदियाळ, कडप्पा मार्गे 4 मे 1677 साली तिरुपती या ठिकाणी गेले आणि तिरुपतीला जाऊन तिथं असणारा श्री व्यंकटेश्वर किंवा बालाजीचं त्यांनी दर्शन घेतलेलं. तर साहजिकच आहे की छत्रपती शिवाजी महाराज 4 मे 1677 आजचं जे आपण बालाजी म्हणतो या बालाजीच्या दर्शनात त्या ठिकाणी गेले आणि जवळपास 4 दिवस त्यांचा मुक्काम तिथं राहिलेला आहे. 4 ते 5 दिवस, कारण का 4 मे ते 9 मे पर्यंत त्यांचा मुक्काम तिरुपती या ठिकाणी दाखवलेला आहे. आता हा आपण बोलत असताना आपला जो गाळीव इतिहास आहे त्याच्यामध्ये आपण असल पुरावे तिथं मांडत असतो आणि या पुराव्याच्या आधारे या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं जो पुजारी आहे त्या ठिकाणचा, तर त्या पुजाऱ्याला म्हणजे त्याचं नाव आहे पुरुषोत्तम भट सोमयाग भट बुर्डी, त्याला एक दानपत्र पूजेच्या व्यवस्थेकरता एक दानपत्र दिलंय. आणि त्या दानपत्राची तारीख जी आहे तर ती तारीख आहे 4 मे 1677.
म्हणजेच शके 1599 वैशाख शुद्ध द्वादशी या दिवशी एक जी सनद दिली, तर या संधेचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर या संधेमध्ये महाराजांनी काय केले बघा. तर ती सनद म्हणते, तर ही सनद आहे संदापत्रे या अस्सल साधनामधली ही सनद आहे. तर त्याच्यामध्ये पुरुषोत्तम भट, सोमयाग भट यास दिलेली सनद, वेदमूर्ती पुरुषोत्तम भट, सोमयाग भट गुर्डी प्रति शिवाजी राजे दळवट उपरी आम्ही श्री शिव श्री प्रित्यर्थ येण्याप्रमाणे वार्षिक नियम केला. 420 तपशील म्हणजे 420 आणि याच्याकरता त्यांनी काय काय करावं हे सुद्धा आपल्या दानपत्रात सांगितलेलं आहे किंवा संतापत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात श्री पूजे कारणे वर्षास 30 गुण तपशील म्हणजे दरवर्षीसाठी तुम्हाला 30 गुण दिलेले आहेत आणि याच्यातून तुम्ही श्रीची पूजा याप्रमाणे करीत जावी. या निमित्त 20 वर्षाचं देत जावं. 30 रुपये त्याच्याकरता. दुसरा आहे 6 कर्पूर दीप प्रत्येकी 2दा करीत जावा. म्हणजे कर्पूर जी काय आपल्या हाती असेल ती 2दा करीत जावी. याच्याही करता त्यांनी 6 रुपयाचं दान दिले आहे. त्याच्यानंतर आणखी 12 होते असतात. शिरार्थी हे दुधाभिषेक ज्याला आपण म्हणताय, अभिषेक श्रीनिवास प्रत्येकी करीत जावा. त्यास होऊन म्हणजे रोज काय दुधाचा अभिषेक असेल अभिषेक करावा. त्याच्याकरता 12 होते. दुसरा आहे आणखी 12 त्यांनी नंदादीप तुपाचा सर्वदा घालले. याच्याकरता 12 असं 30 याच्याकरता त्यांनी दिले आहे. आणि त्यानंतर अन्य छत्र प्रत्येकी 1 होन केला जावे. तुमचे नित्तीच केला असे प्रत्येकी 1 होनाचे अन्न घालीत जाणे. जे संख्या होईल ते होईल, त्यात तुम्ही काही वचनार्थ न करणे. एकूण वर्षासन होन 360. म्हणजे अशा रीतीने महाराजांनी काय केलं आहे की येणेप्रमाणे 400 होन याप्रमाणे केले आहेत. 1 वर्षाची होन द्रव्य रोख दिले. पुढे प्रतिवर्षी पावीत जाऊ. तुम्ही येणेप्रमाणे व्यय करीत जाणे. तुमचे वर्षासन तुम्ही घेत जाणे. शके 1599 पिंगल नाम संवत्सरे जे आता सांगितलं. म्हणजे एकंदर छत्रपती शिवाजी महाराजांनी 420 होनाचं म्हणजे लगेच वर्षाची रक्कम देऊन टाकली आणि वर्षाची रक्कम देऊन टाकून त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा जो अभिषेक असेल की आमच्या वतीनं त्या ठिकाणी जो पूजा अर्चा असेल बालाजीची ती करीत जावी. अशा प्रकारचं एक दानपत्र महाराजांनी केलं आहे. म्हणजेच एकंदर छत्रपती शिवाजी महाराज तिरुपती बालाजीला गेले आणि त्यानंतर त्यांनी कशा प्रकारे तिथं दानपत्र दिलं आणि त्याची व्यवस्था लावून दिली हे आपल्याला याच्यामध्ये दिसतंय. याच्या उपर छत्रपती शिवरायांच्या नंतर सुद्धा या भोसले घराण्याची किंवा छत्रपती घराण्याची बालाजीची सेवा अखंडपणे चालू असलेली आपल्याला दिसते. कारण का की आपल्याला आणखी एक उल्लेख तिथं दिसतोय. तर तो उल्लेख आहे म्हणजे दुसरा उल्लेख आहे ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर जो त्यांचे दुसरे पुत्र किंवा जी काही छत्रपती आहेत आपले छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला गेले आणि जिंजीला गेल्यानंतर म्हणजे 1686 सालची आणखी एक सनद आहे. तर ती सनद नरसिंह भट कुंभकोणकर यांना दिलेली आहे. आणि ह्या संधेमध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी जी आपल्या वडिलांनी दिलेली सनद असेल कैलासवासी शिवाजी राजे असा शब्द वापरलेला आहे. तर शिवाजी राजांनी दिलेली जी सनद असेल 420 होनाची ती संधेला त्यांनी काय केलंय रिन्युअल केलंय. नूतनीकरण तिथं करून केलेलं आहे. त्यामुळं बालाजीची जी सेवा असेल छत्रपती घराण्याची ही सेवा पुढेही आपल्याला चाललेली दिसून येते. त्यामुळं आपल्याला जो या घराण्याची जी काही सेवा असेल या घराण्याची सेवा छत्रपतीप्रती कशी होती हेही त्याच्यावर दिसतंय. एवढंच नाही तर छत्रपतींचे जे मामा आहे छत्रपतींचं जे आजूळ आहे सिंदखेड राजाच्या बाजूला असणारं देऊळगाव राजा. तर या देऊळगाव राजाचा आपण ज्यावेळेस उल्लेख पाहतो तर देऊळगाव राजामध्ये सुद्धा हे घराणं विष्णू भक्त होतं किंवा बालाजी तिरुपती बालाजी भक्त होतं. आणि म्हणून तिथं सुद्धा आपल्याला जर पाहिलं तर देऊळगाव राजामध्ये अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं एक बालाजीचं मंदिर आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अंगठ्याच्या आकाराची जी मूर्ती असेल या बालाजी मंदिर तिथे ठेवली आहे. आणि आजही तिथं असणारी जी पूजा अर्चा असेल किंवा बालाजी मंदिराचं भव्यता त्याचा असणारा जे काही वार्षिक उत्सव आजही व्यवस्थितपणे चाललेला आपल्याला दिसत आहे. आणि त्याच नंतर आपण जर पाहिलं असेल रघोजी भोसलेने सुद्धा तिथली बालाजीची देखभाल दुरुस्तीची व्यवस्था म्हणजे छत्रपती शिवरायांनंतर सुद्धा आपले जे मराठी असतील ते या असणाऱ्या मराठ्यांनी छत्रपती बालाजीची जी काही प्रती असणारी श्रद्धा अखंड त्या ठिकाणी चालू ठेवली.
आणि अशाच प्रकारचं त्याचं जे वर्षासन असेल, त्याची जी काही व्यवस्था असेल ही चालू ठेवली. त्यामुळं मला असं म्हणायचं होतं की अशा प्रकारची पोस्ट करीत असताना आपण निश्चित काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. यामध्ये सत्यता घेतलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि तिथं असणारं हिंदू देवदेवता यांचं नातं अतूट आहे. हिंदू जननायक ज्याला आपण म्हणता येईल, हिंदू असणारं जे त्या कालखंडातलं, म्हणून तिथं असणारं जी काही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टची जर आपण याच्यामध्ये आढावा घेतला, त्यांनी काढलेलं पत्र असेल तर त्याच्यामध्ये शिवरायांना म्हणजे ते एवढं आदबीनं त्या ठिकाणी म्हणतायत त्यांच्यामुळं आम्ही आहोत, कर्नाटक तो भाग जो आहे तो त्यांच्यामुळं आहोत असं त्या ठिकाणी म्हणतायत. त्यामुळं आपण पुन्हा एकदा विचार त्या ठिकाणी करावा. मात्र या निमित्तानं आपल्याला एकच सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि तिरुपती बालाजी यांचं नातं काय होतं, ते महाराजांच्या मनामध्ये तिरुपतीच्या विषयी कशा प्रकारचा आदरभाव होता हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळं त्या तरुण मित्रांनी काढलेली जी पोस्ट असेल तर ती पोस्टला मीही या ठिकाणी खारीज करतो. कारण का की ती पोस्ट काढायची होती तर त्या ज्यावेळेस सुरक्षा रक्षकाशी तुम्ही बोलताय त्याच वेळेला काढायला हवी होती. कुठतर बाजूला रोडवर उभारून पोस्ट तुम्ही काढली, तुमच्यासोबत 2 युवक की तिथं तुम्हाला दिसतायत, तर त्यांना घेऊन तुम्ही जर हुजत घातली असती, त्यांच्याशी थोडासा भांडण झगडा करताना जर दिसला असतं तर आम्हाला सत्यताही त्या ठिकाणी दिसली असती. मात्र अशा प्रकारे एखाद्या महापुरुषाचा वापर करून समाजामध्ये दुही निर्माण करत असताना, वेगळं काहीतरी घडत असताना आपला संदेश काय जातोय याचंही आपण भान ठेवलं पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारची पोस्ट असेल ही पोस्ट आपणही सत्यता त्याची पडताळल्याशिवाय आपणही त्याला शेअर करायचं नाही. हा या ठिकाणचा सांगण्याचा उद्देश पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि तिरुपती बालाजी हा सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये जरूर आपल्याला जे वाटतंय ते लिहा आणि आवडल्यास निश्चित शेअर करा. पुन्हा एकदा गाळी इतिहासला सबस्क्राईब करा. धन्यवाद.